काय काय होतं चॅप्टरचं नाव काय आपलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये काय काय बघितलं आपण मोलार कंडक्टिव्हिटी फॉर्म्युला 1000 K/C. काय असतो के इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके. C कॉन्सन्ट्रेशन मोलार कंडक्टिव्हिटी. करेक्ट. सेकंड फॉर्म्युला काय असतो सेल कॉन्स्टंट K इक्वल्स टू काय असतो सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय असतो K इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट अपॉन बोला बघा सेल कॉन्स्टंट सेल कॉन्स्टंट बाय आर सोल्यूशन सेल कॉन्स्टंट बाय आर. ठीक आहे. तुला नसलंच पाहिजे. सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय असतो K ठीक आहे. तसं ओके. नेक्स्ट फॉर्म्युला कोणता होता आठवा मोलार्स लॉ. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू द कंट्रीब्यूशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अनायन विथ देअर मोल्स. हे मोल्स असणार. करेक्ट. ठीक आहे. रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टिव्हिटी शिकवलं होतं. रिलेशन बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन अँड द मोलार कंडक्टिव्हिटी इज like the straight line, and this is the limiting molar conductivity when concentration becomes 0 समजते. तर ही मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी असते कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू 0. वीक साठी काय असणार अशा प्रकारे ग्राफ असणार. ठीक आहे. तुम्हाला विचारलं the equation for the straight line becomes molar conductivity equals to मोलार कंडक्टिव्हिटी लिमिटिंग व्हॅल्यू प्लस और मायनस a अंडर ऑफ c. बघा फॉर्म्युला बरोबर आहे ना. मोलार्स लॉ इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. पुन्हा काय बघितलं होतं रिकॉल करा. एवढंच अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल्स टू मोलार कंडक्टिव्हिटी बाय मोलार कंडक्टिव्हिटी लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. म्हणजे इथे कोणतरी कॉन्सन्ट्रेशन लाईक लिमिट दिलेली असेल आणि लॅम्बडा 0. ठीक आहे. की कॉन्स्टंट सांगितलं होता डिसोसिएशन कॉन्स्टंट. कोणता आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. हे दोघे फॉर्म्युले सेम विचारले जातात. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा सीईटी और जेई. हाई फॉर्म्युला लक्षात ठेवा सीईटी और जेई. ठीक आहे. काय असतो के अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. करेक्ट. अल्फा सिंपल आहे. ही एक व्हॅल्यू दिली असेल एक लिमिटिंग दिली असेल अल्फा काढा अल्फा के काढा पॉइंट संपवा. फॉर्म्युलेवर रन झालेच पाहिजे. इथपर्यंत काही डाऊट आहे. यस दॅट्स ऑल. एवढेच फॉर्म्युले तुम्हाला येणार आणि याच्यावरती मिनिमम एक प्रॉब्लेम येणार कंपल्सरी एक येणार. समजलं पाहिजे मोलार कंडक्टिव्हिटी वगैरे. ठीक आहे. ओके. फॉर्म्युला तर लिहा. नेक्स्ट पॉइंट आहे. चला पुढचं काय आहे सिलेबसला हे आहे का 4.1 आणि 4.2 नाही. 4.1 आणि 4.2 नाही आहे. चला म्हणजे तो पॉइंट घेऊ. पुढे इलेक्ट्रोलाइटिक सेल. हां नेक्स्ट पॉइंट आहे आपला. आपण थ्योरी मध्ये जस्ट करतोय आता. थ्योरी आलं पाहिजे. सिद्धेश लक्ष द्यायचं. बघतोय ना सिद्धेश 2 आहे आपल्याकडे. एक वर आहे वर. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलाइटिक सेल. स्पेलिंग बघा इलेक्ट्रोलाइटिक सेल. इलेक्ट्रोलाइटिक सेल दोन प्रकारचे सेल असतात. इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि पुढचा कोणता असतोय व्होल्टेज सेल. काय असतो व्होल्टेज सेल बोला. एक सेल असणार. सेल म्हणजे डोक्यात काय आलं पाहिजे इलेक्ट्रोड्स कॅथोड एनोड. करेक्ट. जेव्हा आपण रिएक्शन करणार म्हणजे तुमच्याकडे अशा प्रकारचं एक हे असणार काय म्हणतात त्याला काय असतं सेल मध्ये बोला बरं. काय डे तुमची सेलची. सेल म्हणजे काय असतं तर एक बॅटरी असतं. ठीक आहे. बॅटरीचं कनेक्शन कुठे असतं इलेक्ट्रोडला असतं.
याला म्हणतोय बॅटरी. हे काय आहे? इलेक्ट्रोड आहे. इलेक्ट्रोड समजतात ना? पॉझिटिव्हला आपण म्हणतो कॅथोड, निगेटिव्हला आपण एनोड म्हणतो. करेक्ट. आणि याला म्हणतो आपण सेल. हा एक सेल आहे. सेल म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बॅटरी विथ सम इलेक्ट्रोड्स विथ सोल्युशन. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय होणार? इथे काय पुट करणार आपण? इथे काय टाकतो आपण? ऍसिड काहीतरी टाकतो. इलेक्ट्रोलायटिक इलेक्ट्रोलाइट टाकतो, जसं NaCl विथ वॉटर समथिंग सोल्युशन आपण इथे ऍड करतो. त्यामध्ये काय असले पाहिजे? आयन असले पाहिजे. काय असले पाहिजे? आयन. म्हणजे तुम्ही शुगर सोल्युशन नाही ऍड करा. शुगर सोल्युशन वगैरे मध्ये आयन्स नसतात. ठीक आहे. चलो आता एक तुम्ही इथे काहीतरी ऍड केलं. तुम्ही इथे ऍड केलं असं वॉटर. इथे ऍड केलं तुम्ही वॉटर विथ सम ऍसिड H2SO4. ऍसिड का यूज केलं तर आधी त्यात थोडंसं कंडक्टिव्हिटी असं वॉटर मध्ये इलेक्ट्रिक जात नाही. बॅटरी लावलं तुम्ही इथे काय दिसणार तुम्हाला? ऑक्सिजन मायनस असतो, कुठे जाणार? प्लस कडे. हायड्रोजन प्लस असतो, कुणाकडे जाणार? मायनस कडे. असं का होणार? कारण हा H आणि OH याला आपण वॉटर म्हणतो H2O. हा मायनस असतो, सॉरी, आणि हा प्लस असतो. हा प्लस कुणाकडे जाणार? मायनस कडे. हा याच्याकडे जाणार आणि इथून बघत तुम्हाला दिसणार ऑक्सिजनचे आणि इथे H2 चे, हायड्रोजनचे. करेक्ट. मग हे वॉटर ऍक्च्युअली हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये तयार होतो का? त्याला आवडतं का? पॉइंट करतोय. काय म्हणतोय मी? तुमच्या ग्लास मध्ये वॉटर आहे, तर वॉटर पासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार होतो का? कधी बघितलंय का? नाही. कारण वॉटर इज अ मोस्ट स्टेबल स्टेट. एक स्टेबल स्टेट आहे आणि दोघांनी ती कंबाईन करून फॉर्म केली आहे. तर स्टेबल स्टेट त्यांनी बनवली आहे आणि ती स्टेबल आहे. ते रिव्हर्स नाही होणार का? कारण त्यांना तिथे स्टॅबिलिटी मिळते आहे. ओके. पण आपल्याला जेव्हा स्टेबल स्टेटला अनस्टेबल करायचं असेल किंवा रिॲक्शन करायची असेल, म्हणजे रिॲक्शन रिव्हर्स करायची असेल, वॉटर पासून तुम्हाला ऑक्सिजन हायड्रोजन हवा आहे, तर ही स्टेबल स्टेट ब्रेक करण्यासाठी काहीतरी फॉर्म ऑफ एनर्जी तुम्हाला लागणार. आणि त्या एनर्जीला आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी. आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो कोणत्या सेलला? इलेक्ट्रोलाइटिक सेलला. आणि केमिकल रिॲक्शन करतो ती म्हणजे H2 ऑक्सिजन प्लस हायड्रोजन. ही रिॲक्शन आपण फोर्सने करतो विथ हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. कळलं? आणि अशा प्रकारे जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी यूज करून काही रिॲक्शन्स करतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइटिक सेल. कळलं पॉइंट? आणि अशा प्रकारचे व्होल्टेज सेल किंवा गॅल्व्हनाइज सेल असे असतात की यामध्ये काय असतं की तुमच्याकडे ऍक्च्युअली सेल असतो अशा प्रकारे, आणि सेल स्वतःच रिॲक्शन करतो. म्हणजे सेल्फ अशा प्रकारची रिॲक्शन इथे होते की स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते. कोणती असते? स्पॉन्टेनियस रिॲक्शन. आणि ही कोणती रिॲक्शन असते? नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे वॉटर पासून ऑक्सिजन आपल्याला मिळत नसतो, आपण तो मिळवतो. आणि तुमच्याकडे अशा प्रकारचा सेल असतो तो स्वतःच रिॲक्शन करतो आणि काहीतरी आउटपुट येतो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. इथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी ऍज अ आउटपुट मिळतं आणि याला आपण काय म्हणतो? बॅटरी म्हणतो. बॅटरीचा सेल म्हणतो आपण. म्हणजे आपण असं म्हणतो आमची जी बॅटरी आहे ती 4 सेल बॅटरी आहे. म्हणजे काय? आमच्या बॅटरीमध्ये अशा प्रकारचे किती सेल्स आहेत? 4 असतं ना. लॅपटॉपची बॅटरी 4 सेल आहे, माझी लॅपटॉपची बॅटरी 6 सेल आहे. म्हणजे काय म्हणायचे मला? माझ्या बॅटरीमध्ये अशा प्रकारचे किती सेल्स आहेत? 4. आणि त्याला प्लस करून व्होल्टेज किती मिळतं? 12. कळायला पॉइंट? म्हणजे अशा प्रकारचं सेल की ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सेल्फ रिॲक्शन जनरेट होते आणि आउटपुटला मिळते. मग टाइप्स ऑफ सेल किती असतात? 2. इलेक्ट्रोलाइटिक सेल दॅट ऍक्च्युअली यूज फॉर डुईंग रिॲक्शन दॅट आर नॉट परफॉर्म इटसेल्फ. ज्या रिॲक्शन स्वतःच होत नाही त्यांना आपण इलेक्ट्रिसिटी बाय फोर्स करवतो ह्या सेलमध्ये. आणि ह्या सेलमध्ये काय करतो आपण? काही रिॲक्शन बंद करतो. इलेक्ट्रोलाइटिक सेल बेसिकली यूज एनर्जी, इलेक्ट्रिसिटी and do reaction. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइटिक सेल हा इलेक्ट्रिसिटी यूज करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करतो आणि काय करतो? रिएक्शंस कॅरी आउट करतो विथ द हेल्प ऑफ सम इन्स्ट्रुमेंट और सम कॉल्ड एज अ सेल. त्याला आपण सेल म्हणतो. ओके. मग सेल मध्ये आपल्याकडे काय आहे? एक एक्झाम्पल तुम्हाला विचारलं होतं की इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl.
ठीक आहे. काय आपल्याकडे एक्झाम्पल मोल्टन NaCl. काय असतं मोल्टन NaCl आणि aqueous NaCl? मोल्टन NaCl and aqueous NaCl. त्याच्यात वॉटर ऍड केली. अशा प्रकारचं NaCl की त्याला डायरेक्टली तुम्ही मेल्ट केलाय विदाउट वॉटर. कळतं पॉइंट? आणि हे NaCl असं आहे की तुम्ही त्याला मेल्ट नाही केलं, वॉटर मध्ये ऍड केलं. समजतंय? NaCl with H2O, NaCl without H2O. पॉइंट आहे. म्हणजे NaCl मध्ये ऍक्च्युअली Na+ आणि मायनस आयन्स असतात, त्यांना तुम्ही मेल्ट करा, ते मूव्ह करतात, फ्रीली मूव्ह करतात. आणि तुम्हाला जर एवढं टेम्परेचर हवं नसेल तर तुम्ही NaCl ला काय करणार, वॉटर मध्ये ऍड करणार. वॉटर हा NaCl मायनस ब्रेक करणार. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी आयन्स मुळे मिळणार. तुम्ही ते मोल्टन सर ते H2O नाही ब्रेक होणार कोणतं H2O, ऍक्च्युअली H2O कशाला ब्रेक होणार? म्हणजे त्याला इलेक्ट्रोलिटिक मध्ये हा तिथे ब्रेक होणार, पण ऍक्च्युअली हे सोल्युशन आहे ना. आपण इलेक्ट्रिसिटी अप्लाय केले का? नाही. इलेक्ट्रिसिटी अप्लाय केल्यावरती वॉटर ब्रेक होणार. ठीक आहे. दोन्ही ब्रेक होतील. हे दोघे. कळालं मोल्टन आणि फ्यूज? ठीक आहे. मोल्टन बद्दल बघू आपण. मग काय तुमच्या बुक मध्ये डायग्राम आहे बघा. डायग्राम काय? डायग्राम म्हणजे अशा प्रकारचं एक सेल आहे, एक रॉड आहे, त्यानंतर तिथे प्लस मायनस आहे. ओके. त्यानंतर काय आहे, बॅटरी, कार्बन, कॅथोड, फ्यूज, NaCl. ओके. हे बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, हा प्लस साइड आहे, हा मायनस साइड आहे. दिसतोय? प्लस साइड मायनस साइड. प्लस साइडला तुम्हाला काय मार्क केलाय, कॅथोड काय एनोड? एनोड. हे गॅल्व्हनाइड मध्ये चेंज होईल. व्होल्टेज मध्ये काय होतं, चेंज होतं. तर कधी लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोलाइटिक सेलचा प्लस हा काय असतो, एनोड असतो. एवढं तर माहिती असेल. हा काय असतो, कॅथोड. मायनस कॅथोड असतो. सेल आहे हा इलेक्ट्रोलाइटिक आहे, म्हणजे आपण त्यात काहीतरी प्लेस करणार आहोत आणि आपण तिथे NaCl प्लेस करणार आहोत. आणि ते कोणत्या स्टेट मध्ये, मोल्टन म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये. NaCl कोणत्या फॉर्म मध्ये, लिक्विड. आपण गरम करून त्याचं लिक्विड बनवलं आहे. मग लिक्विड फॉर्म मध्ये तर ते Na+ इथे फिरत असेल, Cl मायनस इथे आयन्स मूव्ह करतील ना. ऍक्च्युअली सॉलिड कशाचा बनलाय तो, आयन्स. अशा प्रकारे NaCl असं असतो. समजतंय? आता हे लिक्विड झाल्यानंतर हे आयन्स मूव्ह करायला लागतात. मायनस कोण आहे, Cl. हा प्लस काय आहे, Na. हे असे मूव्ह करायला लागतात. मग हा Na+ कुठे मूव्ह करणार आहे, कॅथोड कडे, कारण हा मायनस चार्ज आहे. ठीक आहे ना. बॅटरी काय करणार, बॅटरी काय करतं, इलेक्ट्रॉन सप्लाय करतं. इलेक्ट्रॉन सप्लाय करतं तेव्हा ऍक्च्युअली सप्लाय करतं म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज इथे असतो, पोटेन्शियल डिफरन्स. हा निगेटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होणार, हा कुठे अट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्ह चार्ज कडे. आणि इथे कोण डिपॉझिट होणार ते बघणार आपण, Na. माहिती आहे Na डिपॉझिट होणार. आणि इथे काय होणार, क्लोरीन. तर तुम्हाला पेपर मध्ये एवढं विचारलं जाईल, द इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl असं एक क्वेश्चन विचारलं जाईल. डायग्राम तुम्ही अशा प्रकारे प्लेस करणार. आणि तुम्हाला इथे महत्त्वाचं असणार की व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोलायसिस. तर इलेक्ट्रोलायसिस ही कोणती रिएक्शन असते, रेडॉक्स रिएक्शन. कोणती असते, रेडॉक्स. पण यामध्ये ऍक्च्युअली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं. काय असतं, होत असतं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. मग रिएक्शन मध्ये बघा काय केले, कुठे गेले रिएक्शन्स. चला आपण आधी Na चं काय होते बघू. Na कुठे, Na चं काय होणार आहे, रिडक्शन. Na चं काय होणार, रिडक्शन. तर रिडक्शन म्हणजे काय बघा, काय दिले तिथे. चला तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. Na+ आहे, तो काय करतो आहे, एक इलेक्ट्रॉन गेन करतो आहे आणि Na फॉर्म करतो आहे. करेक्ट आहे का? हे बघा Na+ असतो. Na ऍक्च्युअली रिएक्शन असं असतं, जनरली तुम्ही असं बघता, Na काय करतो, एक इलेक्ट्रॉन लीव्ह करतो आणि इलेक्ट्रॉन बाहेर पाठवतो. बघितलं तुम्ही, हॅलो. आणि Cl एक इलेक्ट्रॉन गेन करणार आणि काय बनवणार, Cl मायनस. डाऊट असेल तर विचारा. Na काय करणार, Naचं टेंडन्सी काय असते, Na मेटल आहे. मेटल्स काय करतात, मेटल्स इलेक्ट्रॉन देतात. हॅलो समरी, मेटल इलेक्ट्रॉन जनरली देतात. नॉन मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात. असं का करतात, कारण सोडियमचं 281 अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. लास्ट शेल मध्ये हा इलेक्ट्रॉन त्याला काय बनवत असतो, अनस्टेबल बनवत असतो. लास्ट शेल मध्ये 8च हवेत. मग तो अनस्टेबिलिटीसाठी हा इलेक्ट्रॉन लूज करतो आणि मग त्याच्याकडे एक प्लस चार्ज वाढतो, प्रोटॉन तो डोक्यावरती लिहिलेला असतो.
कळालं? मग इथे हा प्लस चार्ज दिला आहे, क्लोरीन कडे असं असतं 287, त्याला एक डेफिशियंट असतो, तो इथून घेतो आणि काय बनवतो 8 बनवतो 288. मग त्याच्या डोक्यावरून तो एक्स्ट्रा लिहावा लागतो. असा होता तो 7, त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला, त्याला 288 मिळालं, हा स्टेबल झाला. याच्याकडे एक्स्ट्रा होता याने घेऊन टाकला म्हणून हा 28 झाला. हा बघा 28 आहे, हा 288 आहे. दोघेही स्टेबल आहे. याने इलेक्ट्रॉन लूज केला आहे, याने इलेक्ट्रॉन गेन केला आहे. कळला पॉइंट? असं काय झालं? पण तुम्ही रीत बघा, तुम्ही उलट करताय. मी काय म्हणतोय तुम्हाला इथे की हा Na होता तो प्लस व्हायचा आणि इलेक्ट्रॉन द्यायचा. तुम्ही अपोजिट करताय, त्याच्या नेचरचा अपोज जातोय. तुम्ही त्याला म्हणताय तू इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट कर आणि पुन्हा सोडियम कर. अपोजिट आहे तुझ्या नेचरच्या, तुम्ही त्याला अनस्टेबल बनवताय. मग तुम्ही त्यासाठी काय यूज करताय? इलेक्ट्रिकल पॉवर. तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करताय. कळलं? मग जेव्हा मेटलच्या अपोजिट तुम्ही ती रिएक्शन करताय म्हणून याला म्हणतो आपण द पॉवर ऑफ द इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतो. आणि जेव्हाही कोणताही सबस्टन्स इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण म्हणतो रिडक्शन. म्हणजे सोडियमचं इथे काय होतं? रिडक्शन होत आहे आणि त्याच्या डोक्यावरचा चार्ज हा 0 होतोय, मायनस इथे प्लस काय होणार 0 आणि हा ऍटम आहे, हा ऍटम आहे, हा काय आहे? आयन. आयन्स कशामध्ये असतात? लिक्विड मध्ये असतात. ठीक आहे? ऍटम म्हणजे समजतो ना, ऍटम ऍक्च्युअली फिजिकल असतो. म्हणजे सोडियम तुम्हाला इथे ऍक्च्युअली डिपॉझिट झालेला मिळतो ऍज अ मेटल. हा मेटल आहे सोडियमचा. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला इथे सोडियमचा मेटल मिळतो. ऍक्च्युअली तुम्ही लिक्विड यूज केलं होतं सोडियम क्लोराइडचं, त्यात तो सोडियम मेटल तुम्हाला मिळाला. मेटल शाईन करतो, समजतंय? सोडियम क्लोराइड आणि सोडियम मध्ये डिफरन्स असतो. मग क्लोरीन बद्दल काय होणार बघा. आता एक रिडक्शन झालं म्हणजे दुसरं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. क्लोरीनचं टेंडन्सी काय असतं? क्लोरीनला कधीही 287 आवडत नसतं. त्याला इथे इलेक्ट्रॉन हवा असतो, तो कुठून तरी इलेक्ट्रॉन मिळवतो आणि डोक्यावरती मायनस चार्ज कॅरी करतो. अशा प्रकारे तो फिरत असतो. हा स्टेबल असतो. ठीक आहे? मग क्लोरीनला काय करायचं आहे? क्लोरीन इथे मायनस आहे, हा क्लोरीन मायनस आहे. ठीक आहे? क्लोरीनला आवडतं काय? इलेक्ट्रॉन घ्यायला. पण आपण काय करतो? त्याला म्हणतो की तू इथे इलेक्ट्रॉन देऊन टाकायचं. तू इलेक्ट्रॉन बाहेर टाक. मायनस आहे ते इलेक्ट्रॉन देऊन टाक. मग त्याला आपण फोर्सफुली त्यातून इलेक्ट्रॉन काढून घेतो. काढलं इलेक्ट्रॉन. पण असा हा Cl कधी बघितलंय का आपण? Cl ऍक्च्युअली प्रेझेंट नसतो. काय प्रेझेंट नसतो? Cl2 असतो. इथून Cl2 गॅस बाहेर पडतो. पण 2 क्लोरीन बाहेर पडायचे असतील तर 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. म्हणजे तुमच्याकडे 2 आयन्स असले पाहिजे. 2 आयन्स कडनं 2 इलेक्ट्रॉन काढले की ते एकमेकाला जॉईन करून Cl काय बनवणार? Cl2 बनवणार. करेक्ट? आणि तो Cl2 गॅस बाहेर पडणार. मग याला म्हणायचं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मीन्स रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. काय डाऊट आहे? हॅलो? लास्टला मग तुम्ही काय म्हणणार? लास्टला रिएक्शन काय झाली तर तुम्ही दोघांना प्लस करणार. लास्टला टोटल रिएक्शन लिहिणार. याला म्हणणार ऑक्सिडेशन, रिडक्शन. दिस इज अ हाफ रिएक्शन and this is another half reaction. And what is my total reaction? Addition. Correct. Arrow arrow तिकडं, arrowच्या इकडे कोण आहे? Na plus electron gives us to Na. क्लोरीनचं काय आहे? Cl2 minus gives us to Cl2 plus twice electron. करेक्ट? याला ऍड करायचं. टोटल रिएक्शन. मग टोटल रिएक्शन मध्ये बघा, टोटल रिएक्शन मध्ये काय होत आहे? हे इलेक्ट्रॉन्स इथे तुम्ही हे बघा, याला तुम्ही इक्वल टू म्हणणार, हे सर्व हे प्लस करायचे, हे प्लस करायचे, खाली लिहायचं. मग मला सांगा टोटल रिएक्शन मध्ये तुम्ही कधी बघितलं की इलेक्ट्रॉन? मी जर असं रिएक्शन लिहिलं C+O gives us to CO2. इथे कधी इलेक्ट्रॉन दिलेले असतात कसे? 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन. रिएक्शन्स मध्ये कधीही इलेक्ट्रॉन दिलेले नसतात. रिएक्शन्स इज बेसिकली द कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स. मग इलेक्ट्रॉन्स, हे इलेक्ट्रॉन्स नको आहेत आपल्याला. ठीक आहे? ते व्हॅरियंट असतात, ते मूव्ह करतात. मग यांना मूव्ह करायचं असेल तर हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला मी 2 ने मल्टिप्लाय करणार. इक्वेशन आहे ते. केमिकल इक्वेशन नथिंग बट मॅथमॅटिकल इक्वेशन. त्याला मॅथमॅटिक्सला ट्रीट करायचं. मग 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स आहे. मी जर चुकून इथे प्लस ऐवजी जर मायनस केलं तर हा मायनस होईल. होईल की नाही? किंवा मायनस करायची गरज नाही, मी प्लस केलं तर बघा ही इक्वल टू साइड आहे. इक्वलच्या इकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, इकडे 2 इलेक्ट्रॉन आहे. उडू शकतात. इक्वेशनच्या ह्या साइडला 2 इलेक्ट्रॉन, त्या साइडला 2 इलेक्ट्रॉन. उडवले तुम्ही. कळतंय का? संपलं.
ते उडण्यासारखं आहे का? टॉईस एन तिकडे आहेत का? नाही, लिहून घ्या. टॉईस एन प्लस काय आहे? टॉईस सीएल मायनस गिव्स अस टू टॉईस एन प्लस सीएल2. करेक्ट. बॅलन्स आहे का बघा. म्हणजे सोल्युशन मध्ये 2 प्लस 2 Na2+ होते, त्यांचा Na तयार झाला, 2 झाले. आणि त्याच्याकडे 2 मायनस होते तेव्हा त्याचा एक क्लोरीन ऍटमचा मॉलिक्यूल तयार झाला. कळलं पॉइंट? सिंपल रिॲक्शन. किती मार्क्सला येईल? 2-4 मार्क्सला. कळलं? काय काय आलं पाहिजे? तुम्हाला विचारलं व्हॉट इज बाय इलेक्ट्रोलाइटिक सेल, तर हेच लिहायचं. तुम्हाला म्हटलं इलेक्ट्रोलिसिस, तरी हेच लिहायचं. तुम्हाला म्हटलं इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सेल, तरी हेच लिहायचं. काय काय आलं पाहिजे? एकतर तुमचं सेलची डायग्राम आली पाहिजे, त्यानंतर ऑक्सिडेशन रिडक्शनची इक्वेशन आलं पाहिजे, आणि इथं कंपल्सरी आहे. हे तर समजलं पाहिजे लास्टला काय केलं आपण. चला चला, डाऊट असेल तर विचार. सर ते शेवटचे हे बघा, ही इक्वेशन आपण इथे कॉपी केलंय, एक्झॅक्ट ही कॉपी केलाय. इथे 2 इलेक्ट्रॉन्स होते. मला ह्या इक्वल टू ला, हे बघा, याला इक्वल टू, हे विसरून जा, गिव्स अस टू विसरून जा, याला म्हणा इक्वल टू. मॅचच्या ह्या साइडला 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे मला 2 उडवायचे असेल तर मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. मग हे 2 उडवून मी हे उडवून टाकले. कॉमन फॅक्टर होता म्हणून मी कॅन्सल केला. मॅथला जर असं असेल 10 into x is equals to कसं लिहिलंय मॅथ मध्ये? उडवतो ना आपण, उडवू शकतो ना कॉमन फॅक्टर, उडवतो. कॉमन गोष्ट आपण ठेवत नाही, इम्बॅलन्स होतो. फक्त x आणि y वेगळ्या म्हणून आपण तिकडे ठेवलं, कॉमन गोष्ट आपण उडवून टाकतो. याला तुम्ही असं करू शकता x/y is equals to 10/10, तो 1च होणार आहे. तर कॉमन करून उडवायचं, इलेक्ट्रॉन्स ठेवायचे नाही. समजा विचार काही प्रश्न हो. तर अशा प्रकारे तुम्हाला ही रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. 2-4 मार्क्स खिशात आले पाहिजे. हा, ऍक्विसचे विचारलंय का माधवी? बघा, ऍक्विस मध्ये एक पॉइंट करायचा. आता बघा, हे ऍक्च्युअली माझ्या माहितीप्रमाणे हे विचारलं जाऊ शकतं वेगवेगळं, आणि एवढं काही हार्ड नाही, हार्ड. काय करायचं तुम्हाला सांगितलंय. यामध्ये असं विचारलं जाऊ शकतो, पेपर जर थोडासा डेप्थने आला, म्हणजे थोडंसं हार्डनेस वाढवलं तर असं येईल. चला, तुम्हाला विचारलं की ऍक्वियस NaCl बद्दल इन्फॉर्मेशन द्या. म्हणजे काय केलं आपण? इथे कोण कोण आहे मला सांगा, प्लेस करा. इथे Na+ ही आहे, Cl- ही आहे, OH- ही आहे, आणि H+ ही आहे, वॉटर ही आहे. करेक्ट. मला आन्सर हवा आहे, हा प्लस आहे, हा मायनस आहे, ते बॅटरी वगैरे सोडा. हा जो मायनस आहे याच्याकडे Na+ जाणार का H+ जाणार? करेक्ट. आणि ह्या प्लस कडे Cl- तिथे डिपॉझिट होणार का OH मध्ये डिपॉझिट होणार? हा क्वेश्चन आहे. मागे सिंपल होतं, Na+ ला आपण मायनस कडे पाठवलं, सोडियम मिळालं. आता कॉम्पिटिशन आहे, स्वतः वॉटर मध्ये H+ आहे ना, तर इथे ह्या मायनस वरती Na+ बसणार मागच्या सारखा, का हा H जाऊन H2 तयार करणार? पॉइंट करतोय. तर ऍक्च्युअली रिॲक्शन अशी होते बघा, असं होऊ शकतं. तिथे हे आपलं आधीचं रिॲक्शन, Na+ जाणार, तिथे Na+ बॅटरीकडनं एक इलेक्ट्रॉन घेणार, कोण? Na. ठीक आहे. आणि काय तयार करणार? Na. समजलं ना? Na+ एक इलेक्ट्रॉन बॅटरीकडनं घेणार, Na तयार करणार. पुन्हा तुमच्याकडे नेक्स्ट आहे, कोण आहे? H2O. करेक्ट. H2O काय करणार? रिॲक्शन थोडंसं नीट बघा, बॅलन्स आहे. करेक्ट आहे का सांगा? ऍक्च्युअली ते करेक्टच आहे. कसं करेक्ट आहे तुम्हाला सांगायचं आहे. हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि याने ट्वाइस इलेक्ट्रॉन गेन केले. काय म्हणायचं? H2+ ट्वाइस OH-. बरोबर होत आहे का? हे पॉसिबल आहे का? H2O ने ट्वाइस इलेक्ट्रॉन गेन केले, तर त्याचं ट्वाइस OH- होईल का? हे तर कळलं ना, हे वरचं सिंपल होतं. हे पॉसिबल आहे का बघा? या रिएक्शन मध्ये पॉसिबल आहे का? लिक्विड मध्ये तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉन्स ऍड करताय
तर तिथे टोईस OH मायनस होईल, असं पॉसिबल आहे का? बोला. मला फक्त हे विचारायचं की यात काय वाटतंय तुम्हाला. म्हणजे बघा, हे वॉटर होतं ऍक्च्युअली बेसिकली इथे, आणि त्यात 2 युनिट वॉटरने ऍड केले आणि त्याचं असं झालं. ही रिॲक्शन हे बघा. आता H2 कसं, ही वॉटर ऍक्च्युअली काय आहे? वॉटर म्हणजे काय? HOH. ओके, यामध्ये इथे मायनस आणि हा प्लस आहे, करेक्ट. 2 आहेत म्हणजे इथे 2H आहेत, करेक्ट, आणि 2OH मायनस आहे. हे डाऊट आहे का? नाही. 2 इलेक्ट्रॉन्स 2H ने घेतले, हे 2 इलेक्ट्रॉन्स जेव्हा आपण 2 ला दिले तो H2 होऊ शकतो, आणि 2 इलेक्ट्रॉन्स हे 2 मायनस इथे आहे. संपलं. मॅथ आहे ना? नाही समजलं? सिंपल आहे ते. काय केलं बघा, हा H प्लस आहे, OH, याला वॉटर म्हणतो आपण. याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2H प्लस होणार, आणि काय होणार? 2OH मायनस. यामध्ये आम्ही 2 इलेक्ट्रॉन ऍड केले, तर 2 इलेक्ट्रॉन आणि 2 प्लस काय झाला? H2, बरोबर ना? आणि हा OH मायनस इथे घ्यायचा आहे. सिंपल. कळलं? यस. पॉइंट आहे की तिथे हा H2 गॅस निघणार इथे मायनसला, का हा Na तयार होणार? तर आन्सर आहे की ते H2 गॅस तयार होणार. काय होणार? H2. तर तुम्ही जेईचा प्रश्न बघितला, जेई मध्ये एकदा आलेला आहे प्रश्न की व्हाय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस ऑन कॅथोड इन्स्टेड ऑफ Na. रिझन सांगू शकता? दोघंही फाईट करणार, जिंकणार कोण? वॉटर. वॉटर का जिंकणार असं जेईचा क्वेश्चन होता. सगळं नीटचं होतं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकणार याच्यामध्ये? Na आणि H प्लस H वॉटर मध्ये कोण जिंकणार? तुम्हाला थोडा दिवस विचार करावा लागेल, बरोबर. आपण काय करतोय? फोर्स करतोय. आपण असं म्हणतोय सोडियमला प्लसला की इलेक्ट्रॉन घ्यायचं आणि सोडियम पण घ्यायचं. ऍक्च्युली हा स्ट्रॉंग मेटल आहे. तो कोण आहे? केमिस्ट्री मध्ये सोडियम हा सेकंड नंबरचा ट्वाइस स्ट्रॉंग मेटल आहे की नाही? आणि तुम्ही त्या स्ट्रॉंग मेटलला म्हणताय त्याला असं करणं आवडतं, इलेक्ट्रॉन द्यायला आवडतं. तुम्ही त्या स्ट्रॉंग मेटलला म्हणताय तुला इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. समजताय? तुम्ही त्याला अपोज करायला लावताय. आणि ह्या सोडियमच्या जर तुम्ही खाली गेला, हे बघा, ह्या सोडियमच्या जर तुम्ही खाली गेलात तर तिथे बघा H2 आहे. सोडियमच्या खाली काय आहे? हायड्रोजन. माहिती ना? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज माहिती आहे? एक सिरीज असते, त्यामध्ये दिलेलं असतं पोटॅशियम हा स्ट्रॉंग रिएक्टिव्ह आहे, त्यानंतर सोडियम आहे, त्यानंतर आयन आहे, आणि मध्ये कोणतरी हायड्रोजन असतो. मग मला सांगा, हा तुम्ही सोडियमला फोर्स जास्त करू शकता का हायड्रोजनला फोर्स जास्त करू शकता? तुम्ही सोडियमला जास्त फोर्स करू शकत नाही, कारण तो स्ट्रॉंग आहे. हायड्रोजन काय आहे? वीक आहे. मग सोडियम म्हणतो मी नाही जाणार, माझं असं होणार नाही, तुला जावं लागणार. पण हायड्रोजनला आपण तिथे डिपॉझिट करावं लागतो किंवा हायड्रोजनला तिथे बसावं लागतं, कारण सोडियम रेडी नसतो. सोडियम म्हणणार मी Na प्लसचा Na होणार नाही, तुला तिथे H2 होऊन तिथे बाहेर जावं लागेल. दॅट्स ऑल. कोणाची पॉवर आहे ती? सोडियम. Na प्लसला Na करणं हे ऍज सिंपल नाही, कारण तो स्ट्रॉंग मेटल आहे. हायड्रोजन त्यापेक्षा काय वीक आहे, म्हणून तो म्हणतो वॉटर मधून काय म्हणतो तू H प्लस तिथे जाऊन बसायचं. प्रश्न संपला. प्रश्न कळाला? क्लिअर आहे का? यस. तर मग कोणती रिॲक्शन तिथे होणार? ही रिॲक्शन होणार. सीडी मध्ये विचारलं होतं मग की का हायड्रोजन तिथे जाणार? कारण सोडियम हा त्यापेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे, आणि त्या रिॲक्टिव्ह सोबत इलेक्ट्रिसिटी, आता इलेक्ट्रिसिटी दोघांवरती पॉवर लावणार, Na प्लस वरती पॉवर लावणार आणि H प्लस वरती लावणार. कोण स्ट्रॉंग आहे? Na स्ट्रॉंग आहे. मग इलेक्ट्रिसिटी म्हणणार ठीक आहे तू नाही, मग तू जा. वीक कोण आहे? H प्लस. मग H प्लस ते H2 बनवणार आणि तिथे पाठवणार. कळाला पॉइंट? H2 काय मिळणार? समजलं का? हो. यस. एवढं डिस्कशनचा ऍक्च्युअली पॉइंट नाही आहे तो, कारण पेपर मध्ये येणार नाही. जेई वाल्यांनी लक्षात ठेवायचं. चला दुसरा पॉइंट आहे आता तुमच्याकडे की आता तुम्हाला माहिती इथे H2 मिळाला, Na प्लस तिथेच फिरतोय. ठीक आहे. आता इथे प्लस कडे बघा कोण यायला तयार आहे? प्लस कडे Cl मायनस येऊ शकतो आणि OH मायनस येऊ शकतो. चला रिॲक्शन तुमच्या समोर आहे बघा. रिॲक्शन मध्ये काय काय आहे?
रिएक्शन Cl ची तर आपण लिहिलेलं मी काय लिहिले Cl काय करणार ट्वाइस इलेक्ट्रॉन बाहेर टाकणार आणि Cl2 होणार आणि निघणार वॉटर OH मायनस काय करणार OH मायनस ची रिएक्शन बघा कशी आहे ट्वाइस H2O बरोबर चला पुन्हा लिहू एनडीए ची मुलं आहेत प्रश्न असा आहे की आम्हाला अकॅडमिक्स मध्ये म्हटलं जायचं एनडीए ची मुलं आम्हाला इन हाऊस अकॅडमी होईल म्हटलं काही नेमाडाने खाण्यापिण्याची खानावळ सुरू नाही केली आहे बरोबर कळालं का तुम्हाला काय म्हणतो कळालं का ओके ओके अरे हा सांगत जा हा हे बघा रे Cl चं समजलं तुम्हाला कळालं काय Cl काय करणार इलेक्ट्रॉन गेन करणार तुम्ही ट्वाइस Cl मायनस Cl2 करणार 2 करणार आणि ट्वाइस इलेक्ट्रॉन बाहेर पडणार बरोबर ना येस हो वॉटरचं काय म्हणू का वॉटर मध्ये जे वॉटरचं डिपोजिशन तुम्ही करणार तो वॉटर मधनं तुम्ही O2 बाहेर काढायचं असेल तुम्हाला तर त्यातनं 4 प्लस बाहेर येणार म्हणजे वॉटर काय करणार वॉटर 4 प्लस करणार आणि काय करणार तिथे O2 बाहेर काढणार त्यात इलेक्ट्रॉनचं एवढं काही त्याने दिलं नाही 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढणार तर बघा कशा प्रकारे होणार सांगा O2 आणि 4H+ ते लिहून टाकतो चला 2 इलेक्ट्रॉन म्हणजे डोक्यात जात नाही बोला हे कसं आलं याच्यापासून वॉटर काय करणार वॉटर 4 इलेक्ट्रॉन्स देणार सॉरी 2 इलेक्ट्रॉन्स देणार 4H+ रेडी करणार बरोबर आणि O2 बाहेर सोडणार बघा याला आपण तोडू कसं करणार HOH मायनस H+ किती आपल्याकडे 2 into 4 आहेत ना ऑप्शन किती आहेत बघा हायड्रोजन किती दिले बघा 2 into 4 क्षितेश हायड्रोजन किती इथे 2 into 2 4 प्लस होऊ शकतात दिसतात ऑप्शन किती आहेत 2 O2 फॉर्म होऊ शकतो आणि ट्वाइस इलेक्ट्रॉन्स का इथं ट्वाइस इलेक्ट्रॉन्स का बाहेर पडणार बोला इक्वेशन बघा दिसतंय तुम्हाला तिथे 2 इलेक्ट्रॉन 4H+ and O2 ही रिएक्शन आहे ही नीटला आलेली आहे नीटला विचारलं होतं नीट मध्ये एक पॉइंट आहे त्याचं नाव आहे कोणता पॉइंट आहे फोटोसिंथेसिस मध्ये क्वेश्चन आलेला आहे की दी इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर ही रिएक्शन यूज केली जाते कुठे रिएक्शन यूज केली जाते जो रूट वॉटर सब करतात कुठे पाठवतात लीप मध्ये पाठवतात तेव्हा तिथून त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात बरोबर आणि 4 हायड्रोजन रिलीज होतात तर ऍक्च्युअली इथे एक चेंज करा तुमच्या बुक मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर तर माझ्या माहितीप्रमाणे तिथे 4 असायला हवे इथे 4 इलेक्ट्रॉन चेंज करा 4 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार 4H+ तयार होणार आणि ऑक्सिजन रिलीज होणार ही रिएक्शन आहे फोटोसिंथेसिस मध्ये शिकवलं होतं माझं आठवतंय का फोटोसिंथेसिस मध्ये जे रिसेप्टर असतात त्यातून 4 इलेक्ट्रॉन वॉटर मॉलिक्यूल काय करतो रिलीज करतो कळालं चला हा पॉइंट नाही कळाला कोणाला मला सांगा O2 का फॉर्म होईल हे बघा O2 इथे बघा S2 आहे यामध्ये O2 ची -2 व्हॅलेन्सी आहे याने जर 2 इलेक्ट्रॉन दिलेत हे बघा Cl मायनस आहे त्याचा Cl होण्यासाठी तो किती इलेक्ट्रॉन ग्रहण करतो 1 मग O चं -2 व्हॅलेन्सी आहे त्याला O0 होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लोड करावे लागतील -2 इलेक्ट्रॉन्स मग ऑलरेडी माझ्याकडे 2 ऑक्सिजन आहे त्याचा O2 होण्यासाठी मला 4 इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतील करेक्ट आहे की नाही मग माझ्याकडे 2 O आहे त्याला जर मला O2 बनवायचं असेल तर मग 4 इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतील
H प्लस तर ॲज इट इज आहेच, त्याला काही एच नाही बनवलं आपण. लॉजिक आहे थोडंसं लॉजिकल समजून घ्या. बुकमध्ये करेक्शन आहे, मी तो विचार करतोय. बुकमध्ये करेक्शन आहे 4 इथे असले पाहिजे, इथे 4 इलेक्ट्रॉन्स डोनेट करावं लागतील. आणि नीटचा प्रश्न होता की जेव्हा वॉटर सक करतात लिपमध्ये तेव्हा वॉटरचे मॉलिक्युल्स किती इलेक्ट्रॉन्स जनरेट करतात आणि ते इलेक्ट्रॉन्स वरतीच फोटोसिस रिॲक्शन कॅरीड आउट होते, बरोबर ना. 4 इलेक्ट्रॉन्स हे आन्सर होतं. तर हे नीट वळण आलंच पाहिजे कारण लीपमध्ये होणारी प्रोसेस आहे. हां, आता मला पॉईंट सांगा की इथे कोण डिपॉझिट होणार, इथे O2 डिपॉझिट होणार का Cl2 होणार, हाही क्वेश्चन आहे. कॉम्प्लेट दोघांमध्ये आहे, कोण होणार इथे. माझ्या माहितीप्रमाणे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर इथे Cl2 डिपॉझिट होणार. इथे काय होणार, Cl2 डिपॉझिट होणार. तोच रूल की डिपॉझिशन हा जो असतो OH मायनसचा तो Cl2 पेक्षा काय असतो, कमी असतो. म्हणजे Cl ला आपण लवकर डिपॉझिट करू शकतो कोणापेक्षा, OH मायनस पेक्षा. तर वॉटर इथे स्टॉप ठरतो, ठीक आहे. क्लोरीन वीक असतो म्हणून क्लोरीन काय होतं इथे डिपॉझिट होतो. आणि तुम्हाला लास्टला रिॲक्शन काय मिळते, लास्ट रिॲक्शन बघा. नेट रिॲक्शन नाही केली पाहिजे, हे बघा नेट रिॲक्शन आहे. पहिली रिॲक्शन सांगा Cl ची, ही Cl ची रिॲक्शन आहे. वॉटरची सांगा आता, वॉटरची मला बोला. वॉटर मध्ये काय होणार, H2O लिक्विड, बोला किती निघणार, H2 आणि OH. H2 निघणार ना, H2 आणि OH. OH किती निघणार इथे, 2. इलेक्ट्रॉन किती निघणार, 2. करेक्ट ना, बरोबर आहे ना. मॉलिक्युल्स किती घेतले तुम्ही वॉटरचे, किती घेतले, 1 का 2, 1. माझा मल्टिप्लाय करा, ते चुकवलं तर आपण. एक मिनिट, समथिंग चुकलो ना. यस, वॉटरची रिॲक्शन आपण कोणाची घेतली, रिडक्शनची. क्लोरीन सोबतची रिॲक्शन घ्यावी लागेल ना आपल्याला. क्लोरीनची रिॲक्शन थांबवली ना आपण. क्लोरीनची रिॲक्शन काय आहे, वॉटर प्लस ट्वाइस इलेक्ट्रॉन. नाही समजलं, हे बघा Na प्लस होता त्यासोबत H प्लस होता, कोणी डॉमिनेट केलं, H प्लस. Cl होता तिथे OH मायनस होता, कोणी डॉमिनेट केलं, Cl ने. दोघांची रिॲक्शन होणार, यांची नाही होणार. मग ही H प्लस ची रिॲक्शन घ्यावी लागेल ना आपल्याला. मग ती रिॲक्शन काय होती, H2O प्लस ट्वाइस इलेक्ट्रॉन, बरोबर. तो इलेक्ट्रॉन घेणार ना Na प्लस सोबत. Na प्लस ने घेतला नाही इलेक्ट्रॉन, वॉटरला घ्यावं लागणार. समजतंय का, मी चुकलो तुम्ही चुकवलं. काय करणार इथे, वॉटरला कशाला 2 इलेक्ट्रॉन घ्यावं लागले कारण सोडियम घ्यायला तयार नव्हता. H2 तयार होणार आणि OH मायनस तयार होणार, बरोबर आहे ना. सोडियम इथे आला नाही, सोडियमने पार्टिसिपेट केलं नाही. पण सेकंड स्टेज मध्ये क्लोरीन डिपॉझिट झाला कारण वॉटरला पार्टिसिपेट करायचं नव्हतं. समजला पॉईंट, चलो ठीक आहे. मग काय तर चुकतं समथिंग, H2 आता करेक्ट आहे, 2H आहे ना. H2 किती आहे, 2, बरोबर. यस करेक्ट आहे. आता बोला पुढे काय करावं लागेल सांगा. 2 इलेक्ट्रॉन उडवायचे, दिसते तुम्हाला 2 उडवायचे, उडवा. आता 2 उडवल्यानंतर काय होणार आहे, जे राहते लिहा. समजलं, अरे HS3 झालं पाहिजे, चुका बरोबर आहे. आता चेक करा बघा, 2 and 2 4 करेक्ट आहे. आता करेक्ट आहे रिॲक्शन बॅलन्स असली पाहिजे बघ. हे बघा इथे हायड्रोजन किती आहेत, 4 आहे. इथे किती आहे, 2 होते, इथे 3 होत आहे, 4 असले पाहिजे. समजलं, रिॲक्शन बॅलन्स करायची. चला मग इथे 2 होते, हे 2 होते,
कळलं काय? फक्त इथे कन्फ्युजन तुम्हाला कशामध्ये होतं? वॉटरमध्ये. वॉटरमध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं. समजतंय का? गंगली काही डाऊट आहे त्याच्यामध्ये? करेक्ट आहे. काय प्रॉब्लेम आहे? अरे हा CL2 राहिला ना, CL2 राहिला ना, हा वरती होता CL2 इशू. काय झालं काय? समजलं का? हो सर. मग जेव्हा तुम्ही सोडियम क्लोराईड मध्ये काय टाकता, पाणी टाकता, तेव्हा तुम्हाला तिथे क्लोरीनचं पार्टिसिपेशन होतं, वॉटरचं होतं, H2 तयार होतो, CL2 तयार होतो. काय तयार होतो? H2CL2 तयार होतो. ते सोडियमचं रिलेशन लागत नाही, आणि सोडियम हा स्ट्रॉंग असतो, तो डिपॉझिट होत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हेही आलं पाहिजे. पण मला नाही वाटत की हे एक्झामला येईल. याच्यापेक्षा तुम्ही 1% तुम्ही कंटिन्यू करा. चला, याच्यामध्ये काही डाऊट असेल तर बोला. बोर झालं की सांगा. झालं का वरती बोर आता? काय त्यामुळे पुढचं पॉईंट सांगा मागे. हे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट आहे का? हो. हे आहे. ओके. तर एक प्रॉब्लेम टू डायरेक्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट म्हणजे काय, तर आपण डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी वगैरे कॅल्क्युलेट करतो. तर राईट डाऊन करा प्रॉब्लेम नंबर. कोणता आम्हाला प्रॉब्लेम घ्यायचा बोला? प्रॉब्लेम नंबर 5.6. प्रॉब्लेम नंबर 5.6. इथपर्यंत समजलं नसेल तर विचारा. समजतंय का? चलो 5.6 मध्ये काय आहे? शाही सांगतो. 5.6 मध्ये लिहा, व्हॉट इज द मास ऑफ कार्बन मेटल प्रोड्यूस ॲट अ इलेक्ट्रोड ड्युरिंग द पॅसेज ऑफ 5 एम्पियर करंट थ्रू द कॉपर सल्फेट सोल्युशन फॉर द 5 मिनिट्स. बघा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे, तो चिल्लर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगितलं जातं की सांगा की कॅथोड वरती किती, कॅथोड म्हणजे कोण? हा कॅथोड. कॅथोडची कोण जनरली डिपॉझिट होतो? मेटल. इथे सांगितलंय कॅथोड वरती कॉपर डिपॉझिट झालेला आहे. ठीक आहे. सिद्धेश कोण डिपॉझिट झालाय? कॅथोड वरती कॉपर. त्यासाठी करंट किती पास करावं लागला आहे? 5 एम्पियरचं करंट पास करावं लागलं आहे. त्यानंतर कोणतं सोल्युशन तुम्ही यूज केलंय तिथे? हे बघा अशा प्रकारचं सोल्युशन होतं. हा इलेक्ट्रोड, हा मायनस कॅथोड आहे, इथे कॉपर इथे डिपॉझिट झाला आहे, आणि सोल्युशन आहे CuSO4. सोल्युशन कोणतं होतं? CuSO4. किती मिनिटासाठी गोष्ट झालेली आहे? टाइम 10 मिनिट्स. ओके. मोलार मास ऑफ Cu दिले तुम्हाला. मोलार मास ऑफ Cu किती आहे? 63.5 ग्रॅम पर मोल, किंवा तुम्ही मोल इन्व्हर्स लिहू शकता. एकदम सोपा प्रश्न विचारला बघा. काय दिलेलं असतं की एक सेल आहे, सेल मध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. कॉपर सल्फेट सोल्युशनला एक मायनस प्लस ऍड केला आहे. मायनस वरती कोण ऍड होणार आहे? मेटल. प्लस वाला तो कॉपर आहे, आणि तुम्हाला सांगितलंय कॉपरचं काय काढा? मास काढा. म्हणजे तुम्हाला कॉपरचं विचारलं आहे मास, आणि कुठलं मास? इथे किती डिपॉझिट झालेलं आहे ते. ठीक आहे. त्यासाठी सेल किती वेळ आपण ऑपरेट केला? 10 मिनिट्स पर्यंत ऑपरेट केला. त्यामधून करंट पाठवला होता 5 एम्पियरचा. म्हणजे इथे बॅटरी असेल, ही बॅटरी होती, बॅटरी 5 एम्पियरची होती, आणि टाइम आपण 10 मिनिट साठी रन केला, आणि इथे लिक्विड मधनं या Cu2 प्लस आणि SO4 2 मायनस हा प्लस इथे डिपॉझिट झाला. आणि तुम्हाला सांगितलं किती डिपॉझिट झाला, किती मास त्या कॅथोडवरती जमा झाला. करेक्ट. काय करणार तर फॉर्म्युला आहे बघा, एक स्टेचोमेट्री आधी लिहा. स्टेचोमेट्री म्हणजे काय, तर तुम्हाला इक्वेशन लिहायचं असतं की कॉपर डिपॉझिट झाला म्हणजे नेमकं काय झालं. Na डिपॉझिट होताना तुम्ही काय लिहिलं होतं? Na प्लस यूज 1 इलेक्ट्रॉन and we get here Na atom. करेक्ट. मग Cu ऍक्च्युली 2 प्लस असतो, याला किती इलेक्ट्रॉन्स लागणार? 2 इलेक्ट्रॉन्स लागणार, आणि तो काय होणार? Cu0 म्हणून तिथे डिपॉझिट होणार.
करेक्ट आहे. तर तुम्हाला ती इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. सिंपल असतं, त्याच्या डोक्यावरती +2 असेल तर इथे 2 इलेक्ट्रॉन ऍड करा आणि इक्वेशन संपवा. करेक्ट आहे ना? येस. मग इथे म्हणायचं की इथे मोल रेशो काढायचा. काय काढायचा? मोल रेशो. आता मोल रेशो म्हणजे काय, तर बघा इथे लिहिलं आहे की मोल रेशो 1 मोल ऑफ 1. आता बघा कॉपरचा 1 ऍटम तयार करण्यासाठी किंवा कॉपरचा 1 इथे समजतं ना, मोल म्हणतो आपण. 1 मोल ऑफ कॉपर फॉर्म करण्यासाठी किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागते? 2. मग मोल रेशो कसा काढायचा? 1 मोल ऑफ कॉपर फॉर्म करण्यासाठी 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतात, म्हणून मोल रेशो आहे 0.5. कळालं? सिंपली काय आहे की एक कॉपर तयार करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागतात. मोल मध्ये काय म्हणणार? 1 मोल ऑफ कॉपर तयार करण्यासाठी 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागतात. डन. नेक्स्ट स्टेप मध्ये बघणार तुम्ही डायरेक्टली मोलार मासचा फॉर्म्युला यूज करा. डायरेक्टली रेडीमेड फॉर्म्युला आहे, पुट करा. रेडीमेड फॉर्म्युला काय सांगतो, तर बघा मोलार मास ऑफ, तर मासला जनरली आपण W ने लिहितो. लिहा तिथे I इंटू टी. I म्हणजे काय, तुम्ही करंट किती वेळ पास केला आहे, किती करंट पास केला आहे, टी म्हणजे किती टाइम मध्ये केला आहे. खाली तो काय 96500 काय आहे ते फॅरेडे. तो काय आहे? फॅरेडे. 1 फॅरेडे म्हणजे काय असतो? 96500 कुलोम पर मोल. काय असतो? लक्षात लर्न करा. फॅरेडे म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे. एक सायंटिस्ट होता, त्याने हा कॉन्स्टंट काढला आहे. तर 1 फॅरेडेची किंमत किती असते? 96500. ठीक आहे. म्हणजे त्याचं म्हणणं होतं एका मोल ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये, मी काय म्हणतो, एका मोल मध्ये एवढ्या प्रकारचे चार्जेस असतात. ठीक आहे. नंतर बोलू आपण. आता लर्न करून घ्या. सध्या 9500 ला 1 फॅरेडे म्हणतात. मग 9500 ला तुम्ही डिवाइड करा. मोल रेशो तुम्ही ऑलरेडी काढलेला आहे, त्याला मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला मोलार मास किती लागणार. करेक्ट. एवढा चिल्लर प्रॉब्लेम सीईटी ला विचारलेला असतो. सीईटी किंवा जेईई ला आलेला असतो. बोर्ड तर हे विचारतच. बोर्ड काय म्हणतं, अशा प्रकारचं एक करा. बोर्ड म्हणतोय कॉपर सल्फेट सोल्युशन घ्या. माहिती आपल्याला इथे 2+ असते, इथे 2- असतं. त्यामध्ये इलेक्ट्रोड पुट करा. एकाला प्लस लावा, एकाला मायनस लावा, एकाला प्लस लावा. प्लसला काय म्हणायचं? ॲनोड. आणि मायनसला म्हणायचं कॅथोड. कॅथोडकडे कॉपरला पाठवला. तो काय करणार? इलेक्ट्रॉन इथून 2 ऍक्सेप्ट करणार आणि कॉपर फॉर्म करणार. ठीक आहे. मग 2 इलेक्ट्रॉन्स, एक कॉपर, म्हणून 1/2 करायचं. रेशो करायचा 0.5. फॉर्म्युला सिंपल आहे, लॉजिकल आहे. तुम्हाला सांगितलं इथे वेट किती डिपॉझिट होईल, तर कोणी कदाही म्हणेल सर इलेक्ट्रिसिटी वाढवा, जास्त डिपॉझिट होईल, करंट वाढवायचं. बरोबर. टाइम जर तुम्ही कमी घेतला तर कमी डिपॉझिट होईल. लॉजिक काय, लॉजिक आहे, सिंपल. फॉर्म्युला काय असतो? लॉजिक असतो. आणि हा काय फॅरेडे, हा तेवढा तुम्हाला डोक्यात ठेवला आपल्याला 1 फॅरेडे म्हणतात. तो सायंटिस्ट दिलेला कॉन्स्टंट आहे. मोलार रेशो तुम्ही आताच काढला. मोलार मास तर तुम्हाला देऊन ठेवला काहीतरी, इथे दिलं होतं नाही ते 6 पॉइंट समथिंग. संपलं. वेट करा. आय दिलाय तुम्हाला 5 इंटू टाइम दिलेला आहे 10 मिनिट्स. 10 मिनिट्स आपण यूज करतो का? नाही. कशात करतो? सेकंडला. 60 ने मल्टिप्लाय करा. 96500 मोलार मास आहे, मोलार रेशो 5 आहे इंटू मोलार मास आहे 6.35. संपवा. कळालं? आन्सर काय तुमचं 9.87. घरी करा. आता हे वेट कशामध्ये असतं? ग्राम मध्ये. कशामध्ये असतं? ग्राम मध्ये. त्याच्यामध्ये किलो जूल पर मोल वगैरे असले तर लावणार नाही, रेजिस्टन्स वगैरे असं ते ग्राम आहे. मास, वेट. कळलं का? एकच प्रॉब्लेम करायचा, एकच, एवढंच. चला, गंगे काही प्रश्न आहे का? बोला. फॉर्म्युला कळाला का? एकदम सिंपल प्रश्न आहे. काय करायचं? मोल रेशो काढायचा. असं इथे असं असेल तर काय करणार तुम्ही? 3 इलेक्ट्रॉन 1, तर मोल रेशो काय करणार? 1/3. विचारा, इशू विचारायचं म्हणजे काय? हॅलो, बघते की काय? तेच बघतो. हा बघा इकडे सोपं आहे. फॉर्म्युला रन करा. फॉर्म्युला आपलं काय? WIT फॅरेडे मोल रेशो मोलार मास. संपला. संपलं असेल तर सांगा पुढचं काय घ्यायचं? बंद करेल वाटा.